नमस्कार मंडळी, मी मिहिका तुमचं स्वागत आहे रिसेल मीडियामध्ये. तर आज मी आलेली आहे पेनलेस योगा स्टुडिओ येथे. तर यांना मिळालेलं आहे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड अँड रिकग्नाइज्ड महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड साठीचं नॉमिनेशन. तर चला आपण जाणून घेऊया पेनलेस योगा स्टुडिओचे फाउंडर प्रियंका मॅम यांच्याकडून यांच्या यशाची गोष्ट. नमस्कार मॅम. नमस्कार मॅडम. तर काय सांग तर सगळ्यात प्रथम तर कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. थँक्यू सो मच. तर काय सांगाल, कसं पदार्पण केलं तुम्ही योगामध्ये? तुमचं बी फार्मसी झालं होतं आणि त्यानंतर तुम्ही योगा या क्षेत्रात पदार्पण केलं, तर काय सांगाल याबद्दल? बी फार्म ही एकदम वेगळी फील्ड आणि योगा ही एकदम वेगळी फील्ड. तर ऍक्च्युली बी फार्म मध्ये मी चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पोस्टवर होती, पण काही हेल्थ इश्यू झाल्या माझ्या, म्हणजे कोविडच्या अगोदर 1-2 वर्षापूर्वी चिकनगुन्यासारखा एक डिसीज मला डिटेक्ट झाला. तर मला डॉक्टरांनी अक्षरशः बेड रेस्ट सांगितली होती आणि ऍडमिट पण व्हायला सांगितलं होतं. पण मी बोलले की म्हणजे लहानपणापासून मला योगा या क्षेत्रात खूपच आवड होती. म्हटलं मग आपण योगा करून का नाही बरे होऊ शकत. तर असे एकदम आसनं वगैरे खूप असे हार्ड आसनं, शोल्डर स्टँड, हेड स्टँड हे न करता फक्त मी एक सूक्ष्म व्यायाम योगामध्ये एक पार्ट आहे, तर तो घरच्या घरीच मी सुरुवात केली. एक अर्धा पाऊण तास मी रोज हातांची, पायांची, कारण की चिकनगुन्यामध्ये सगळे जॉईंट्सवर सूज येते. तर एखादा म्हातारा माणसाला कसं सपोर्टची गरज असते, तशी माझी कंडिशन झाली होती. तर मग मी रोज 1 महिना सूक्ष्म व्यायाम केले. योगावर मी एकदम ट्रस्ट ठेवून सगळं केलं. तर 1 महिन्याच्या आतच माझी सगळी बॉडी रिकवर झाली, म्हणजे आतून हील झाली. तर मला एवढा पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवला फक्त मायक्रो एक्झरसाइज, सूक्ष्म व्यायामामुळे. तर मग मला त्या क्षणी जाणवलं की आपल्याला एवढा फायदा होतोय योग साधनेमुळे, तर मग आपण लोकांना पण हील करू शकतो. तर मग तिथूनच माझी सुरुवात झाली योगाच्या प्रवासासाठी. तर एक्सपिरियन्स घेत घेत योगाचे मी ह्या पॉइंटवर आलेली आहे. आणि मला खूप सारे म्हणजे संस्था आहेत नाशिकच्याच, बहुउद्देशीय एक सामाजिक संस्था, त्यांच्या थ्रू पण मी पुरस्कारित आहे. आणि एक महर्षी दयानंद, तिथे पण मी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, तर सेकंड विनर मला अवॉर्ड मिळाला आहे. आणि आता मला रिसेल.in यांच्याकडनं सुद्धा पुरस्कारित केलं जात आहे. तर मला खूप आनंदही होतोय, माझ्या घरच्यांनाही खूप आनंद होतोय की तो डिसिजन मी जो घेतला होता की फार्मसी सोडून मी योग क्षेत्रात, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आली, तर तो डिसिजन आता त्यांना वाटतंय की योग्य होता. म्हणजे फार्मसीमध्ये तर मी पैसे कमवत होते, नो मॅटर, पण योग क्षेत्रात मी लोकांचे ब्लेसिंग्स पण मिळवते आणि इन्कम पण जनरेट होतोय. तर मला यामध्ये खूप आनंद मिळतोय बस. आणि रिसेल.in यांना माझ्याकडनं मनापासून एकदम थँक्यू की तुम्ही मला पुरस्कारित करणार आहात, त्यासाठी थँक्यू मॅम. आणि खरंच तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. पण तुम्ही आतापर्यंत बरेचसे पुरस्कार मिळवलेले आहे योगा क्षेत्रात.